प्रतुल चंद्रकांत जांभळे। ही बाईक आमच्या कॉलेजमधल्या 9-10च्या मुलांनी बनवलेली आहे। ही बाईक आमच्या कॉलेजच्या EVच्या जे स्पेशलायझेशन मेंटर आहेत त्यांनी ही बाईक म्हणजे त्यांच्या गायडन्समध्ये त्यांनी ही बाईक बनवली आहे। यात बॅटरी आहे, मोटर आहे, हब मोटर आहे, अजून या लाईट आहे, हो LED लाईट आहे, वापरू शकता। हो इंडिकेटर दोन मागे हो म्हणजे हा पूर्ण जुगाड केलेला आहे। अदर कंपनीचा पार्ट तुम्ही इथं लावलेला म्हणजे बनवलेली हो। नॉर्मल इको अँड बॅटरी आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केली म्हणजे ही बॅटरी असेंडिंग ऑफ ही बॅटरी रायडिंग बसा खाली बसा व्हेकल मी स्वतः असेंबल केली। हां त्याची रेंज नाही तरी 15 ते 20 किलोमीटर जाऊ शकते। 15 ते 20 किलोमीटर हो कॅम्पस किती बॅटरी का त्याच्यामध्ये एकच बॅटरी आहे? नाही बॅटरीमध्ये सेलनी बॅटरी बनवली, सेलनी बॅटरी बनवली पॅरल आणि सिरीज लावून। आणि म्हणजे कॉलेजमध्ये वापरण्यासाठी सफिशियंट आहे। एक मिनिट दादा मला सांगा हा जो इथं जो टायर आहे हा जो टायर साधा आहे, मागचा टायर जो आहे ना तो हब मोटर आहे। त्या हब मोटर म्हणजे काय असतं की मोटरच्या जे व्हील्स आहेत त्याच्यातच मोटर लावलेली असते रिममध्ये। त्यांनी डायरेक्ट आपला टायर मोटरसोबत डायरेक्ट टायर यूज होते। रेग्युलर टायर आहे का थोडा वेगळा आहे? वेगळा आहे, पंचर वगैरे प्रॉब्लेम नाही ना त्याला? नाही ट्यूबलेस आहे। में डेवलप किया है और इसको मतलब डिज़ाइन से लेके मैन्युफैक्चरिंग तक पूरा हमारी यूनिवर्सिटी के अंदर ही हुआ है। हमारे सीनियर्स ने डेवलप किया है इसको और इसको नेशनल लेवल कंपटीशन में भी लेके गए थे और वहाँ इसको प्राइज़ मिला है। और इसके बाद इसके अंदर 48 वोल्ट्स 24 AH का बैटरी लगा है और इसके अंदर 3 मोड्स है, इको, नॉर्मल और स्पोर्ट्स मोड। इसके अंदर आपका 55 to 60 किलोमीटर्स का रेंज मिलता है और उसके बाद में इसके अंदर 1000 वाट का मोटर लगा है। और मेनली इसके अंदर जो डिज़ाइनिंग की है ऐसी की है कि वो एरोडायनेमिक रहे मोस्टली, और जो मटेरियल यूज़ किया है वो मोस्टली रीयूजेबल मटेरियल है। और इसकी जो स्ट्रेंथ है मोस्टली 150 to 170 kg तक ये लोड उठा सकता है व्हीकल। और इसकी टॉप स्पीड मोस्टली 35 to 40 की है। मार्केट वैल्यू कितना है इसका? इसका मार्केट वैल्यू तो अभी तक निकाला नहीं है एक्चुअली। और उसके अलावा हमारे मोटर है ना, हे जे टायर आहे यात हब मोटर इनबिल्ट आहे। म्हणजे हे जेव्हा फिरणार तेव्हा तुमचं टायर येईल। प्रोफेसर सतीश पाटील MIT ADT युनिव्हर्सिटीमधून आहे। तर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचा जो कोर्स आहे, प्रोग्राम आहे, याच्या अंडर आम्ही स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मेंटरशिप दिलेली आहे। पृथ्वीराज कपूर मेमोरियल स्कूलसाठी त्यांच्या अंडर ही स्कूटर बनवलेली आहे फन राईडसाठी, मुलांसाठी। त्याच्यामध्ये एक 10 ते 15 किलोमीटर रेंज आपण एक्सपेक्ट करतो फन राईडसाठी। आणि मुलांनी स्वतः डेव्हलप केलेली आमच्या युनिव्हर्सिटीच्या मेंटरशिप अंडर आहे। खेळणी म्हणून आपण वापरू शकतो। येस, आणि कुठं असं काही प्रवास वगैरे नाही प्रवासासाठी नाही, फन राईडसाठीच आहे, घरच्या घरी किंवा विदिन कॅम्पस। किंमत कमी आहे। येस, बेसिकली ये जो गाड़ी है हम लोग ने नेशनल लेवल कंपटीशन में लेके गए थे और इसके अंदर हमको बेस्ट डिज़ाइन प्रेजेंटेशन कैटेगरी में अवार्ड मिला है। उसके बाद में सेकंड रैंक इन बेस्ट मैनेबरिटी में भी हमको उसका अवार्ड दिया गया था। और उसके बाद में आप देख सकते हो जो डिज़ाइन है उसके लिए हमको जो अवार्ड मिला था। एक ॲडव्हेंचर रायडर आहे। आमचा बायकर्स क्रीड म्हणून एक बायकिंग क्लब आहे पुण्यामध्येच। तर ही माझी नवीन हिमालयन 450 आहे
आता रिसेंटलीच घेतलेली आहे, पण मी गेले 8 वर्ष बाईकिंग करतो आहे आणि लडाखला 3-4 वेळा, बाकी साऊथ इंडिया, नॉर्थ ईस्ट बरंच फिरून झालेलं आहे माझं. आमच्या वीकली राईड्स पण असतात. तर या बाईकचं सांगायचं झालं तर बाईक तर खूपच मस्त केलेली आहे रॉयल एनफिल्डनी. म्हणजे आज माझ्याकडे जुनी हिमालयन पण होती, त्याच्या कंपॅरिझनमध्ये खूपच मस्त केलेली आहे. पॉवरफुल आहे, पिकअप चांगला आहे, वेट थोडंसं कमी आहे मार्जिन, तेवढा फरक नाही पडत ॲक्च्युली. पण बाकी कम्फर्ट वाईज चालवायला म्हटलं तर खूपच मस्त केलेली आहे. लाँग राईडसाठी पण एकदम खूप चांगली केलेली आहे. आणि मायलेज तसं बघितलं तर आत्तापर्यंत मला अराऊंड 30 to 35 सिटीमध्ये मिळतं आहे. मी 3-4 राईड्सला घेऊन गेलो, त्या राईड्सवरती अराऊंड 38-39 पण मिळालेलं आहे मला मायलेज. बाकी त्याचं सर्वात एक चांगलं आहे ते म्हणजे सस्पेन्शन खूपच मस्त केलेलं आहे. म्हणजे छोटे छोटे खड्डे, ड्रेनेजेस वगैरे जे आपल्या रस्त्यांवरती नॉर्मल असतात ते अजिबातच फील होत नाहीत. आणि म्हणजे बाकी ज्यांना लाँग राईड्स किंवा असं ज्यांना खूप इंटरेस्ट आहे त्यांना मी हायली रेकमेंड करेन की त्यांनी एक बाईक एकदा चेक करावी आणि बजेटमध्ये असेल तर नक्की घेण्यासाठी.